हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर श्रावणातला पहिला दिवस आहे, म्हणजे हा कालचा गुरुवारचा व्हिडिओ आहे. आणि सकाळी-सकाळी बघा इतका म्हणजे पाऊस सुरू होता ना, कदाचित पाऊस मला असं वाटतं विसरला आहे, की आता श्रावण महिना सुरू झाला आहे. सगळं म्हणजे निसर्ग आहे, ऋतू आहे, ते सगळं असं उलट-सुलट व्हायला लागलं आहे. पण असो, जशी त्याची इच्छा, जशी स्वामींची इच्छा. तर बघा आपल्या गोकर्णाला खूप छान-छान फुलं येत आहेत मस्त आणि आता मी त्याला प्रार्थना पण केली, की प्लीज आता आपला श्रावण सोमवार पण येणार आहे, तर तेव्हा पण 1-2 फुलं जरा दे. कारण महादेवांना प्रिय आहेत, भगवान विष्णूंना प्रिय आहेत. तर त्यांना अर्पण करण्यासाठी गोकर्णाची फुलं खूप प्रभावी मानली जातात. आणि आपला कढीपत्ता पण बघा किती छान बहरतो आहे आणि कढीपत्ता ना हा गावठी कढीपत्ता आहे, त्याच्यामुळे याचा इतका छान असा सुगंध येतो ना मस्त, खूप भारी वाटतं. आणि सकाळी-सकाळी इथलं वातावरण आहे ना अगदी फ्रेश आणि खूप छान वाटत होतं. तर इथे माझी आता चालू आहे सगळी आता डब्यांची गडबड. आणि मी बघा कढीपत्ता तोडून आणला थोडासा. असं मी ना एकच देठ नाही तोडत कधी पण. पूर्ण असं फांदी एक असते ना जी ती कट करते वरच्या टोकाचे. मग काय होतं जिथून तुम्ही कट करता ना तिथून मग त्याला फाटे फुटतात आणि तिथून मग नवीन कढीपत्त्याला छान फांद्या फुलायला लागतात. तर झाडांची अशी तुम्ही रेग्युलर थोडी-थोडी कटिंग करत राहाल ना तर झाडांची वाढ चांगली होते. आणि तुम्ही म्हणत नेहमी विचारतात, की "काय घालते झाडांना? काय एवढं खतं घालते, की झाडं इतकी छान होतात?" तर खताचं वेगळं खरंच काही घालत नाही. फक्त शेणखत आणि गांडूळ खतच असतं. पण इतकं आहे, की मी झाडांना खूप प्रेम करते. म्हणजे मी पण माझे मिस्टर पण. मग झाडांना म्हणजे बघितलं ना, की खूप बरं वाटतं. आणि कधी-कधी कसं असतं, की औषध काम नाही करत, पण तुमचं प्रेम, तुमच्या भावना या खूप जास्त काम करतात. आणि खरंच ते मला झाडांमध्ये नेहमी दिसतं. तर अशीच राहोत नेहमी छान हसत खेळत. तर हीच स्वामींकडे प्रार्थना. आणि आता पोळ्या चालल्या आहेत. पोळ्या माझ्या दिवसात म्हणजे सकाळपासून ज्या असतात ना 2-3 वेळा ब्रेक होत माझ्या पोळ्या होत असतात. आणि इथे छान आपला रेडिओ चालू असतो. रेडिओमध्ये बघा हे मराठी तरंग असं ॲप आहे, म्हणजे असं त्याच्यामध्ये चॅनल आहे. रेडिओ इंडिया असं ॲप आहे ते. तर आता श्रावण महिना सुरू झाला, की सगळे सणांचं म्हणजे बोलतात ना एकापाठी एक नंबर लागायला सुरू होतात. तर गुरुवार आहे 13 तारखेचा पहिला श्रावणाचा दिवस. त्यानंतर पुढे आता येणार आहे ते म्हणजे की आता शनिवारी आहे 15 ऑगस्ट आपला स्वातंत्र्य दिन. छान आला आहे, शनिवार आला आहे सगळ्यांना, अर्ध्या लोकांना म्हणजे जवळपास सगळ्यांना सुट्ट्या असतात. त्यानंतर 17 तारखेला आहे सोमवारी आपला पहिला श्रावण सोमवार. आणि त्यानंतर खाली आहे ते 28 तारखेला आहे रक्षाबंधन आणि मला वाटतं त्याच शुक्रवारी आहे वरदलक्ष्मी पूजासुद्धा. नमस्कार. तर आजपासून आपल्या सुरू झालेल्या श्रावण महिन्याच्या तुम्हाला सगळ्यांना भरपूर खूप 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 अगदी मनापासून शुभेच्छा. तुमचे सगळे सण खूप छान आनंदाचे जाओ, मस्त जाओ ही स्वामींचरणी प्रार्थना. आणि आता पहिले कालची जी पूजा इथे सगळी मांडलेली आहे तर ती सगळी उचलणार आहे. आणि इतकी मस्त काल पूजा झाली होती ना, काय सांगू, की संध्याकाळी जे वातावरण होतं घरातलं अगदी प्रसन्न, अगदी मस्त, खूप छान वातावरण होतं. तर पूजा उचलायची आहे. आणि त्यानंतर मी आहे ना तुम्हाला दाखवणार आहे, की ममताताईकडून मी आता जे आपली जन्माष्टमी येणार आहे तर त्याच्यासाठी मी स्वामींसाठी वस्त्र मागवले होते. अजून मला श्रीकृष्णांसाठी पण हवे आहेत, पण ती म्हणाली की ताई मी देते थोड्या वेळाने बनवून. पण स्वामींसाठी तिने इतके सुंदर वस्त्र बनवून दिले आहेत ना आणि नवीन छान अशा माळा पण बनवून दिल्या आहेत. तर त्या पण मी तुम्हाला दाखवते, कारण अजून जन्माष्टमीला वेळ आहे. मला वाटतं सप्टेंबरमध्ये 4 तारखेला का काही जन्माष्टमी आहे.
तर म्हणून आत्ता तुम्हाला दाखवलं, तुम्हाला आवडलं तर तुम्हाला मागवता येईल. तर म्हणून मी तिला म्हटलं होतं की मला लवकरच पाठव, जे पण पाठवशील लवकर पाठव. तर आता सगळं टिफिनचं वगैरे सगळं झालेलं आहे, त्यामुळे जेवणाचं सगळं झालं आहे. तर आज आपली गुरुवारची पूजा असणार आहे. बघा किती छान दिवस आला आहे. आज गुरुवार आहे, त्यानंतर आज श्रावणाची सुरुवात आहे. आता सगळे सण चालू होतील एक एक करून आणि ह्याच्यामध्ये आपण खूप आता बिझी होऊन जाणार आहे. छान पूजा, सण सूद याच्यामध्ये. तर सण असतातच याच्यासाठी की आपलं जे रुटीन आयुष्य असतं ना, जे रटाळ आपलं आयुष्य चालू असतं रोजचं, तेच उठा, डबे बनवा किंवा ऑफिसला जाणाऱ्यांनी रोजचं ऑफिसला जा हे ते, तर त्यातून तुम्हाला काहीतरी वेगळेपणा मिळाला पाहिजे. आयुष्याला एक छान काहीतरी वेगळी चालना मिळाली पाहिजे. लोक एकत्र आले पाहिजे. सणाच्या निमित्ताने तुम्ही छान नवीन कपडे घालता, छान काय काय जेवणाचं काहीतरी छान बनवता, देवपूजेला जास्त आपण ह्याला महत्त्व देतो. तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे पूर्वी ज्यांनी जे सगळं हे सुरू केलं आहे, तर त्यांनी किती दूरदर्शी असा विचार केला असेल, किती दूरदृष्टी असेल त्यांची. तर खरंच त्यांचे खूप खूप आभार की त्यांनी इतके सारे सण आपल्यासाठी सुरू केलेत. तर आपण त्यांची जी परंपरा आहे ती पुढे नेली पाहिजे, तरच आपल्या पुढची जी पिढी आहे ती त्या गोष्टी काही प्रमाणात का होईना पण करेल. तर चला, पहिले मी पूजेचं सगळं आवरते आणि त्यानंतर तुम्हाला वस्त्र दाखवते. तर कुठलीही पूजा आपण जितक्या आनंदाने, जितक्या उत्साहाने आणि जितक्या प्रेमाने आपण मांडतो ना, तर त्याच म्हणजे चैतन्याने आपण ती पूजा छान प्रकारे उचलली गेलीसुद्धा पाहिजे. पूजा उचलताना सुद्धा तुम्ही छान स्टेप बाय स्टेप व्यवस्थित पूजा उचललीत ना, तुम्हाला अजिबात कुठलाच तुमचा पसाराही राहणार नाही आणि अगदी व्यवस्थित सगळं हाताळलं जातं. तर पूजा उचलताना नेहमी आधी दिवा लावून घ्यायचा, अगरबत्ती लावून घ्यायची, धूप लावून घ्यायचा. तुम्हाला जर काही त्या पूजेचे मंत्र, स्तोत्र काय म्हणायचे असतील ते म्हणून घ्यायचे. त्यानंतर मी नेहमी अशा प्रकारे अक्षदा हातामध्ये घेते आणि पूजेला नेहमी विनंती करते की पूजा करताना माझ्या हातून जर काहीही चुकलं असेल, कळत नकळत काही चुका झाल्या असतील तर मला माफ करा आणि असं माफी मागून मग त्यानंतर पूजा आपल्याला छानपैकी उचलायची आहे. आता ह्या पूजेची ही काय अशी उत्तर पूजा वगैरे असं काही नाही आहे. पण असं वाटतं ना, की आपण जेव्हा पूजा एखादी मांडतो, स्थापन करतो, तर तिथे त्या देवतांचा वास तिथे येतो. म्हणजे त्या देवता तिथे स्वतः उपस्थित होतात, तिथे असतात आणि त्यामुळे त्यांना जितक्या आनंदाने आपण त्यांचं आगमन करतो ना, तितक्याच आनंदाने आपण त्यांना म्हणतात ना, जसं आपण बाप्पांना कसं आनंदाने घेऊन येतो आणि मग विसर्जनालासुद्धा अगदी आनंदाने त्यांना हे करतो, विसर्जन करतो. तर तशाच प्रकारे आपल्याला पूजेचं करायचं असतं. तर आता बघा मी स्टेप बाय स्टेप पहिले खालून सगळं उचलायला सुरुवात केली आणि हे करता करता आता मी तुम्हीच बरेच काही काही प्रश्न विचारले, तर त्यांचीसुद्धा उत्तरं देते. तर ह्या 2 बाजूला ह्या दोघी उभ्या आहेत. मला खूप हसायला आलं त्या कमेंटला, की दोघी 2 बाजूला उभ्या आहेत ना, त्या खूप छान दिसतायत. तर त्या ना दीपलक्ष्मी आहेत आणि त्या मी बाप्पा मोरया स्टोअरमधून घेतलेल्या आहेत. जवळपास 1 फुटापेक्षा थोड्याशा मला वाटतं कमी असतील त्या, पण खूप जड आहेत. त्याच्यामुळे आता पितळ जे मिळतं किंवा कुठलीही वस्तू पितळेची मिळते, तर ती किलोवरती मिळते. त्याच्यामुळे त्याची प्राईस त्याच्यानुसारच आहे आणि त्यांना जे वस्त्र घातलेले आहेत, तर ते पण मी बाप्पा मोरया स्टोअरमधूनच घेतलेले आहेत, मागवलेले आहेत. आता हे जे दिवे बनवले होते आपण पिठाचे, तर त्याचं काय करायचं? तर पिठाचे जे दिवे बनवले ते आपण छान उकडले आहेत. तर त्याच्यामुळे ते तुम्ही स्वतः प्रसाद म्हणून सगळे घरातले खाऊ शकता किंवा नसतील खायचे तर तुम्ही ते गाईला खायला घालू शकता. या ज्या दीपलक्ष्मी मी मागवल्या होत्या, तर ते मी घराच्या एंट्रन्सच्या इथे ठेवण्यासाठी मागवल्या होत्या. पण प्रत्येक भरपूर पूजेमध्ये यांचा समावेश केला जातो आणि एका ताईने खूप मस्त बरोबर लिहिलं, की अगदी साऊथ इंडियन म्हणजे लूक दिसतोय पूजेचा. तर खरंच तसंच वाटत होतं. माहीत नाही कसं काय हे घडत जातं, पण घडत जातं आपल्या हातून. तर खरंच पूजा तशी छान वाटत होती आणि त्याला मी तुम्हाला म्हणेन, की ह्या पूजेला 4 चांद लावले ना, ते ह्या वस्त्रांनी. कारण हे वस्त्र इतके पारंपरिक आणि इतके रॉयल वाटतात ना, की खरंच त्यामुळे पूजा खूप उठून दिसते, खूप छान दिसते. तर असेच जे आपले आता पुढे महालक्ष्मी आईचे पण जे पूजा येणार आहेत, तर त्याच्यामध्ये सुद्धा हे वस्त्र ना खूप खूप छान वाटणार आहेत. तर म्हणून तुम्हाला जे जे कलर आवडतात ना, तर ते तुम्ही घेऊन ठेवा आणि हे फक्त तुम्हाला बघा एका पूजेसाठी उपयोगी पडणार नाही आहेत. तर आता कुठल्याही दुसऱ्या तुमच्या पूजा असतील, तुमच्या घरी अगदी सत्यनारायणाची सुद्धा पूजा असेल, तेव्हासुद्धा तुम्ही हे छान असे वस्त्र वापरू शकता.
तर आता हे सगळं उचललं आहे, सगळं एक एक व्यवस्थित क्लीन केलं आहे. आणि हे वस्त्र ना वॉशेबल आहेत, हे पण विचारलं होतं बऱ्याच ताईंनी. तर तुम्ही धुवू शकता. फक्त एक काळजी घ्या, धुताना अगदी घासायचं बिसायचं काहीच नाही. फक्त तुम्ही छान लिक्विडच्या पाण्यामध्ये बुडवून असंच्या असं बाहेर काढा. वॉशिंग मशीनला वगैरे अजिबात लावू नका. तर संपूर्ण पूजा आवरल्यानंतर जिथे तुम्ही पूजा मांडता त्या जागेची सुद्धा पूजा करायची असते. म्हणजे तिथे हळदी कुंकू अर्पण करणं, तिथे अगरबत्ती दाखवणं आणि त्यानंतर अगदी फायनल सगळ्यात शेवटी छान असा नमस्कार करणं, हे पण तितकंच गरजेचं असतं. त्यानंतर जी आपण रांगोळी पूजेसाठी वापरतो, तर ती रांगोळी कधीही निर्माल्यामध्ये घालू नका. कारण कधी रांगोळीमध्ये थोडाफार केमिकलचं प्रमाणसुद्धा असतं. तर म्हणून रांगोळी ना अशी पेपरमध्ये किंवा कागदामध्ये भरून ती तुम्ही सुक्या कचऱ्यामध्ये टाका. या समयांच्या बाबतीत सुद्धा बरेच जण विचारत होते, तर या आहेत महाभारत समया. या मी याला आता 2-3 वर्ष झाले या समयांना घेऊन. आणि बाप्पा मोरया स्टोअरमध्ये जी पण वस्तू तुम्हाला माझ्याकडे दिसते ना, तर सगळं तुम्हाला बाप्पा मोरया स्टोअरमध्ये अवेलेबल आहे. तर तिथे नंबर त्यांचा माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला असतो, त्यांचा ॲड्रेससुद्धा दिलेला असतो. तुम्हाला काहीही विचारायचं असेल ना, तर तुम्ही त्या नंबरवर कॉल करून विचारू शकता. पूजा नेहमी आवरल्यानंतर पूजेचं जे पण सामान आहे ते लगेचच तुम्ही जागच्या जागी ठेवून द्या. तसंच पूजेचं सामान असं रखडत कधीही कुठेही ठेवू नका. आणि बघा आता पूजा संपूर्ण आवरल्यानंतर सगळे जे दिवे आहेत, समया आहेत, जे जे तेलाचे होते ते मी लगेचच घासून स्वच्छ केले. त्यानंतर जे ज्या ज्या जागेवर आहे ते सगळं ठेवून दिलं. आणि आता ही जागासुद्धा संपूर्ण अशी लिक्विडने व्यवस्थित स्वच्छ पुसून घेतली. म्हणजे जितकं तुम्ही व्यवस्थित पूजेचं आवराल, जितकं लावताना आपण व्यवस्थित लावतो ना, तितकंच काढतानासुद्धा आपली पूजा अगदी व्यवस्थित उचलली गेली पाहिजे. तर आता सगळं आवरलं आणि त्यानंतर तुम्हाला आता दाखवते की ममताताईकडून मला काय कुठले वस्त्र आलेत. तर पहिले तर जे तिने आता मागच्या वेळेला बघा, जे एक मला वस्त्र पाठवलं होतं ब्ल्यू कलरचं, रॉयल ब्ल्यू कलरचं. तर त्याच्यामध्येच जे त्याचे हे आहेत ना, शेला आहे जो, तर तो थोडंसं वेगळ्या कलरमध्ये तिने मला पाठवले आहेत. कारण खूप सुंदर दिसतं याच्यावर, तर वर्क खूप छान आहे. आणि याला छान असं तिने रोज गोल्ड कलरची अशी लेस लावली आहे, जे आपण कशासोबत पण छान मॅच करू शकतो. याच्यामध्ये आणखीन एक कलर आहे, हा म्हणजे जांभळा कलर आहे, असा सुंदर आहे. जो तो कलर होता तो रॉयल ब्ल्यू कलर होता. हे दोन वेगळे कलर आहेत. हा रेडिशमध्ये पण जातो आणि असा मरुनिश पिंकिशमध्ये पण जातो. आणि हा छान पर्पल कलर आहे, जो माझा खूप फेवरेट आहे. आणि स्वामींना हा कलर म्हणजे घातला ना असं वस्त्र ह्या रंगाचं, तर खूप सुंदर दिसतात. तर हे तुम्ही कॉम्बिनेशन कशावर पण मॅच करून घालू शकता. जे तिने त्याचं जे धोतर दिलेलं आहे गोल्डन कलरचं, मोती कलर, तर त्याच्यावरती पण आपण हे घालू शकतो असे वेगवेगळे. जेव्हा सण असतील ना, तेव्हा थोडंसं असं आपण कसं सणाच्या वेळेला थोड्याशा छान अशा भरजरी साड्या वगैरे नेसतो, तर तसं स्वामींना असं खूप सुंदर वाटेल. आणि याच्यासोबत आपल्याकडे जे पेशवाई फेटे वगैरे असतील ते पण आपण याच्यासोबत मॅच करू शकतो. तर असे हे दोन उपरणे आहेत, शेले आहेत. आणि त्यानंतर जन्माष्टमी स्पेशल तिने जो मला ड्रेस पाठवला आहे, खूप सुंदर बनवलं आहे. म्हणजे तिचं डोकं काय म्हणू मी, की स्वामींनी खरंच तिला खूप सुंदर अशी देणगी दिलेली आहे, खूप सुंदर अशी कला दिलेली आहे. तर त्याच्यामध्ये स्वामींसाठी छान असं हे धोतर आहे. हा मटेरियल ना खूप वेगळा मटेरियल आहे, अगदी सॉफ्ट असा मटेरियल आहे. आणि किती सुंदर कलर आहे बघा, असा हा मोती कलर आहे छान. आणि त्याच्यामध्ये शाईन आहे आणि वेगवेगळे कलर्स त्याच्यामध्ये रिफ्लेक्ट होत आहेत. जो फिरता कलर आपण म्हणतो ना, तशा टाईपमध्ये आहे. आणि याला संपूर्ण अशी ही रोज गोल्ड कलरची तिने बॉर्डर लावली आहे, की ह्या तुम्ही हे जे आहेत ना वस्त्र, याच्यासोबत पण खूप सुंदर दिसेल. आता हा कलर जर घेतला आहे सोबत, खूप सुंदर दिसेल. तर आणि याच्यासोबत तिने वेगळं म्हणजे त्याचा शेला पण वेगळा बनवून दिला आहे अशा प्रकारे. असं कॉम्बिनेशन पण घालू शकतो. ह्याच्यावर वेगळा फेटा घालू शकतो आपण, किंवा तुम्ही वरचं वस्त्र वेगळं आणि फेटा वेगळा आणि त्याला हे कॉम्बिनेशनला घालू शकता. तर खूप गोड कलर आहे, असा पिंकिश बेबी पिंक कलर असतो ना त्या टाईपमध्ये जातो. पण असा पूर्ण असा सप्तरंगी कलर कसा असतो बघा, दिसतंय का तुम्हाला, कलर्सचं रिफ्लेक्शन दिसतं आहे त्याच्यामध्ये. तर खूप छान वाटतो आहे. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे की याचा मुकुट.
स्वामींचे इतके वस्त्र झालेत की मला आता स्वामींसाठी एक कपाट बनवावं लागेल. इतके वस्त्र झालेत. तर बघा किती सुंदर, बापरे किती सुंदर तिने बनवलं आहे. म्हणजे ह्या कलेला काही तोडच नाही आहे. म्हणेन की काय तिचं इमॅजिनेशन आहे, कलर कॉम्बिनेशन वगैरे, परत हे डिझायनिंग, खूप क्रिएटिव्हिटी लागते. त्यासाठी तुमच्यामध्ये खूप पेशन्स असणं, तुमच्यामध्ये शांतता असणं खूप गरजेचं असतं. म्हणूनच ती एवढी हळवी आहे. कारण ह्या सगळ्या गोष्टी करायला ना सॉफ्ट हार्टेडच माणूस लागतं. अगदी तुम्ही खूप घाईघाईमध्ये असं नाहीच करू शकत, तुम्हाला एवढं सुचणारच नाही. तर त्याच्यामुळे खूप सुंदर बनवलं आहे तिने. आणि ह्याच्यासोबत बघा किती छान दिसेल, खूप मस्त वाटेल. किंवा अशा रंगाचा सुद्धा, हा प्रॉपर अशा रंगाचा ना शेला आहे माझ्याकडे, तर त्याच्यासोबत पण आपण केलं ना तरी खूप सुंदर वाटेल. तर खूप छान आहे. किंवा असंच जरी तुम्ही स्वामींना घातलं तरी खूप सुंदर दिसणार आहे. तर हे जन्माष्टमी स्पेशल स्वामींचे वस्त्र आलेले आहेत. तर ज्यांना असे ऑर्डर करायचे आहेत तुम्ही मागवा. आणि याच्यामध्ये बऱ्याच ताईंचं असतं की पॅच सेम नाही आला, ताईला जसं दिलं आहे तसंच नाही दिलं. तर ताई कधी अगदी लॉटमध्ये जरी तुम्ही आणलंत ना तरी तेही संपलं तर नेक्स्ट टाईम तुम्हाला पुन्हा तसंच मिळेल अशी गॅरंटी नसते. पण ती जेही बनवते ते छानच बनवते. आणि जे पण आपल्याकडे येतं ना, तर हे तर मी तिला काहीही सांगितलं नव्हतं, तिने तिच्या मनाने मला बनवून पाठवलं आहे. तर असाच विचार करायचा की जशी आपल्या स्वामींची इच्छा असते तसेच वस्त्र, तशीच गोष्ट आपल्यापर्यंत पोचत असते. तर म्हणून असा विचार नका करू की मला वेगळं बनवलं, तुम्हाला वेगळं बनवून दिलं. तसं नाही आहे. जसं मटेरियल अवेलेबल असेल त्याच्या हिशोबाने ती आपल्याला बनवून पाठवते. तर खूप सुंदर बनवलं आहे. आणि खूप थँक्यू ममताताई याच्यासाठी. खूप छान वस्त्र बनवलेस. तर ज्यांना ज्यांना हवं आहे, ममताताईचा नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, मेसेज करून ठेवा. खूप सारे कॉल्स करू नका, मेसेजला, प्रत्येक मेसेजला ती तुम्हाला रिप्लाय देईल. आणि आणखीन एक खूप छान गोष्ट तिने बनवली आहे, ती म्हणजे की खूप सुंदर अशा तिने माळा बनवून पाठवल्या आहेत. तर ह्या माळांचं उद्घाटन तर मी आजच करणार आहे. हे पाठवले तिने, खरं मला असं वाटतं की स्वामींसाठी पाठवलेत. म्हणजे असे वेगवेगळ्या रंगाच्या अशा छोट्या माळा आहेत बघा, खूप सुंदर आहेत. ब्लू कलर आहे, गोल्डन आहे, खूप सुंदर छान आहेत. म्हणजे स्वामी पूर्ण ह्याच्यामध्ये सुंदर असे कवर होणार आहेत या माळांमध्ये, खूप छान दिसणार आहेत. म्हणजे ज्या ज्या रंगाचे आपण वस्त्र घालतोय तर त्या रंगाचे असे छान माळा आहेत. किती दागिने, किती वस्त्र, बापरे स्वामींचं काय खरं नाही आहे. म्हणजे स्वामींना पण आवड लागली आहे खूप छान वस्त्र घालण्याची, म्हणूनच ते इथपर्यंत येतं आहे सगळं. तर खूप छान, मस्त ममताताई. तर अशा पण माळा तुम्हाला हव्या असतील तर त्यासाठी पण तुम्ही ऑर्डर करू शकता. आता मी हे दाखवलं लवकर, आता तुम्हाला जेवढ्या लवकर ऑर्डर करता येईल तेवढ्या लवकर करा आणि मग तुम्हाला जन्माष्टमीच्या आधी मिळून जाईल. तर चला मी हे सगळं ठेवते आणि माझी पुढची कामं करायला घेते. तर ह्या सुंदर अशा 7 रंगाच्या 7 माळा ममताताईंनी मला पाठवल्या होत्या. या खरं तर तिने पाठवल्या आहेत स्वामींसाठी, म्हणजे स्वामींच्या वेगवेगळ्या वस्त्रांवरती. माझी स्वामींची जी ही 3 इंचाची मूर्ती आहे तर त्याच्यासाठी ह्या तिने पाठवल्या होत्या. पण मी म्हटलं श्रावणातला पहिला दिवस आहे, तर का नाही सगळ्या देवांना आपण हे घालू. आणि इतक्या परफेक्ट बसल्या ना की प्रत्येक मूर्तीला बघा अगदी व्यवस्थित दिसतात. फक्त माझी महालक्ष्मी आईची, बाप्पांची छोटी मूर्ती आणि महादेवांची, बस एवढ्या 3 मूर्त्या राहिल्यात. बाकी सगळ्यांना माळा एकदम सुंदर बसलेल्या आहेत.
स्वामींचं आजचं रूप बघा किती सुंदर दिसतंय. स्वामींना संपूर्ण एक संध आणि एका रंगाचं वस्त्र संपूर्ण घातलंय आणि त्याच्यासोबतच दादांकडून आलेले जे मी तुम्हाला सेट दाखवले होते, की संपूर्ण सजावटीचा सेट, तर त्याच्यामध्ये ना हे लोड आहेत. तर म्हटलं चला हे मॅचिंग दिसतायत स्वामींच्या वस्त्रांसोबत म्हणून मी ठेवून बघितले. त्यानंतर हे गुलाबी रंगाचे सुद्धा लोड बघा किती राजेशाही आणि किती सुंदर दिसतात. तर तुमच्या बाप्पांच्या म्हणजे जे डेकोरेशन येईल किंवा सजावट येईल त्याच्यामध्ये पण हे खूप सुंदर दिसतील किंवा स्वामींची तुमच्याकडे मूर्ती असेल तर त्याच्या इथं सुद्धा तुम्ही असे ठेवू शकता. खूप छान दिसतात. तर असा आजचा व्हिडिओ होता. जर व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.